नमस्ते मित्रांनो, टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. परंतु या वर्ल्ड कप जिंकण्या पाठीमागे सिंहाचा वाटा खरा असेल तो संजू सॅमसनचा. न्यूझीलंड विरुद्धची 5 T20 मॅचेसची सिरीज, ज्यामध्ये संजू सॅमसन पूर्णरित्या फेल गेलेला. ज्यावेळेस वर्ल्ड कप स्टार्ट होत होता त्यावेळेस वाटत पण नव्हतं की संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये प्लेइंग 11मध्ये घेतील. परंतु अभिषेक शर्माला काहीतरी पहिल्या मॅचमध्ये इंजुरी झालेली, त्यामुळे संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये घेण्यात आलं. परंतु त्यामध्ये काही सक्सेस नाही झालं. अभिषेक शर्मा पुन्हा एकदा टीममध्ये आला. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन ओपनिंग करायला लागले. परंतु सातत्याने अभिषेक शर्मा हा फेल होत होता. मग कुठेतरी एक नवीन स्ट्रॅटर्जी आखायची टीम इंडियानं ठरवलं आणि संजू सॅमसनसारखा एक्सपिरियन्स प्लेयर हा पुन्हा ओपनिंगला आला पाहिजे असं वाटलं त्यांना. आणि तो फक्त या वर्ल्ड कपमध्ये 5च मॅच खेळला आणि त्यातल्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनल्स म्हणावं लागेल, सेमीफायनल आणि फायनल, ज्या लढतींमध्ये टीम इंडियाला खरं कुठल्या तरी एक्सपिरियन्स प्लेयर टिकून राहण्याची गरज होती. ज्या पद्धतीने विराट कोहली आपल्या एक्सपिरियन्सचा फायदा टीम इंडियाला व्हायचा, त्या पद्धतीनं संजू सॅमसनच्या एक्सपिरियन्सचा फायदा टीम इंडियाला झाला म्हणावं लागेल. आणि फक्त 5च मॅच खेळला आणि टीम इंडियाने ओपनिंगला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनला पाठवलं आणि ईशान किशनला 3 नंबरला पाठवलं. अशा पद्धतीनं जबरदस्त स्ट्रॅटर्जी गौतम गंभीर आणि टीमने आखली. आणि संजू सॅमसनबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे. एक सूर्यकुमार यादवचा ज्यावेळेस सुपर 8च्या पूर्वी एक इंटरव्ह्यू पाहिलेला, त्यामध्ये पत्रकारांनी सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारलेला की संजू सॅमसन आम्हाला टीममध्ये केव्हा दिसू शकतो. त्यावेळेस सूर्याने पत्रकाराला विचारलं की तुम्ही संजू सॅमसनला कुणाच्या जागी घेणार? तुम्ही अभिषेक शर्माला ड्रॉप करणार T20 साईडमधून? तुम्ही टिलक वर्माला ड्रॉप करणार T20मधून? आणि हसलेलं. त्याला त्यावेळेस भरपूर ट्रोलिंग केलेलं सर्व चाहत्यांनी. परंतु संजूने दाखवून दिलं की त्याच्या अंगात किती धमक आहे आणि काय एक्सपिरियन्स आहे, काय टॅलेंट्स आहे त्याची, ते सर्व मॅचमधून दाखवून दिलं त्याने. कारण शेवटच्या 3 मॅचमध्ये, ज्या 3 मॅचमध्ये टीम इंडियाला खरंच कुठल्या तरी एक्सपिरियन्स प्लेयर टिकून राहण्याची गरज होती आणि मोठा स्कोर करण्याची गरज होती, त्यावेळेस संजू सॅमसनने आपला सिंहाचा वाटा या टीम इंडियाच्या यशामध्ये दिला म्हणावं लागेल. कारण वेस्ट इंडिजच्या मॅचमध्ये 97 रनांची जबरदस्त बॅटिंग, त्या मॅचमध्ये जर संजू सॅमसनची बॅटिंग झाली नसती तर ती मॅच 100% टीम इंडियाने हारली असती. त्यानंतर इंग्लंड विरुद्धची मॅच, 89 धावांची जबरदस्त फलंदाजी आणि त्यामुळेच कुठेतरी 250 धावांचा पल्ला टीम इंडियाला पार करता आला. आणि पुन्हा एकदा फायनलमध्ये 89 रनांची जबरदस्त फलंदाजी, त्यामुळे टीम इंडियाला 255 रन फायनलमध्ये करता आले. आणि कुठेतरी म्हणतात ना की मोठे इव्हेंट असतात तिथेच मोठे प्लेयर्स स्टेप अप करतात आणि कुठेतरी आपली जागा, आपलं स्थान हे किती महत्त्वाचं आहे ते सर्वांना प्रूव्ह करून देत असतात. आणि संजू सॅमसन एवढंच म्हणाले की गॉड्स प्लॅन. त्याचा इंटरव्ह्यू झाला मॅचनंतर आणि तो म्हणाला की न्यूझीलंडची सिरीज झालेली त्यावेळेस मी खचून गेलेलो, परंतु देवाच्या मनात वेगळंच होतं. मी सचिन सरांशी कायम कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि त्यांनी मला या वाईट काळामध्ये मदत केली आणि आवर्जून त्यांनी सचिन तेंडुलकर सरांचं नाव घेतलं आणि एक नम्रता त्याच्या बोलण्यातून दिसून येते. आणि संजू सॅमसनसारखा क्लास, त्याच्यासारखी कन्सिस्टन्सी हे खरंच मानलं पाहिजे. कारण ज्या प्लेयरला वर्ल्ड कपमध्ये कन्सिडरसुद्धा केलं जात नव्हतं,
प्लेइंग 11मध्ये त्याला घेण्यात येईल का? त्याच प्लेयरने टीम इंडियाकडून वर्ल्ड कपच्या सगळ्यात जास्त रन केले आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावला. संजू सॅमसनकडे बघून एवढं शिकायला मिळतं की माणसाने आयुष्यामध्ये जिद्द सोडली नाही पाहिजे, कष्ट करत राहिलं पाहिजे. एक दिवस नक्कीच यश तुम्हाला भेटेल आणि तेच संजू सॅमसनबद्दल घडलं. तर मित्रांनो, संजू सॅमसनबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि त्यांची बॅटिंग आपल्याला कशी वाटली आणि वर्ल्ड कपमध्ये त्यांचा रोल कशा पद्धतीने त्यांनी मॅनेज केला आणि संजू सॅमसनची कुठली इनिंग्स तुम्हाला आवडली नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.